असंतुलनाचं मुख्य कारण कोणतं? यशाऐवजी पैशाच्या पाठीमागे लागणं. जेव्हा आपण पैशांचा पाठलाग करायला लागतो तेव्हा आपण कमालीचे असंतुलित व्हायला लागतो. पुरुष असो अथवा स्त्री. घरातील कर्त्या व्यक्तीचे फॉलोअर असो किंवा स्वतः कर्ता असो. पैसा कमवणाऱ्या मुलांचे आईवडील असो किंवा मुलांचं संगोपन करणारे पैसा कमवणारे व्यक्ती असो. जो व्यक्ती पैशांचा पाठलाग करतो त्याला पैसा सैतानासारखा छळत राहतो. नीट लक्षात घ्या. आपण असंतुलित केव्हा होतो? जेव्हा आपण पैशाचा पाठलाग करायला लागतो तेव्हा. मग संतुलित होतो केव्हा? जेव्हा आपण पैशाचा पाठलाग करण्याऐवजी यशस्वी सेवेचा पाठलाग करायला लागतो तेव्हा. तुमच्या 2 प्रकारच्या मानसिकता चेक करा. पहिली मानसिकता आहे, तुम्हाला पैसा कमवायचा आहे रगड. आणि दुसरी मानसिकता आहे, तुमच्या क्षमतेनुसार सेवा पुरवायची आहे. दोन्ही मानसिकता परस्पर विरोधी आहेत. जर तुम्हाला तुमच्या क्षमतेनुसार सेवा पुरवायची आहे तर तुम्ही शांत असाल, संतुलित असाल, विचारी असाल. पण जर तुम्हाला पैसा रगड मिळवायचा आहे तर तुमचं तुमच्या सेवेकडे लक्ष राहणार नाही. तुमचं तुमच्या क्षमतांकडे लक्ष राहणार नाही. तुमचं लक्ष फक्त पैशांकडे असेल आणि पैसा तुम्हाला सैतानासारखा छळत राहील. लहानपणापासून आपण आजपर्यंत पाहत आलो आहोत, माणसाला संतुष्टी मिळत नाही ती पैशातून. हजारो असले तरी लाखो हवेत आणि लाखो असले तरी करोडो हवेत. करोडो असले तर अब्जो हवेत. पैसा संतुष्ट होऊ देत नाही. पण संतुष्ट करणारी सगळ्यात चांगली बाब कोणती असेल ती आहे सेवा. तुम्ही इतरांना जेवढी सेवा पुरवाल त्याच्या मोबदल्यात तुम्हाला आवश्यकते एवढा पैसा मिळणारच आहे. पण पैशाच्या मागे धावाल तर मात्र सेवा जागेवरच राहून जाणार आहे. हा एक फार मोठा सूक्ष्म भाग असला तरीसुद्धा तुमच्या जीवनाच्या संतुलनासाठी असंतुलनासाठी फार महत्त्वाचा आहे. खूप लोक आहेत ज्यांची दिवाळी होण्याऐवजी दिवाळं निघत असतं. थोडा विचार करा. ती लोक पैशालाच देव मानतात, पैशामागेच धावत राहतात. पैशामागे धावणारी लोक नाती गोती विसरतातच. पैशामागे धावणारी लोक आपल्या जोडीदाराला, त्याच्या भावनांना, त्याच्या विचारांना मुळीचही महत्त्व देत नाही. पैशामागे धावणारी लोक कुटुंबियांना महत्त्व देत नाही. पैशामागे धावणारी लोक, लक्षात घ्या, इतरांच्या गरजांना सुद्धा लक्षात घेत नाहीत. असंतुलित करणारी ही गोष्ट जरी जीवनात आवश्यक असली तरी सुद्धा असंतुलित करणारी गोष्ट आहे. थोडा विचार करा. माणूस स्वार्थी केव्हा होतोय? जेव्हा सेवा करतो तेव्हा. आपल्या क्षमतांना इतरांच्या सेवेत जोडतो तेव्हा, की फक्त पैसा 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 असे स्वप्न पाहत राहतो तेव्हा? थोडा विचार करा. आपण आत्मकेंद्रित असावं की स्वार्थी असावं
याच्यावरही विचार करा. किंवा तुमच्या कुटुंबातली लोक आत्मकेंद्रित असण्याऐवजी स्वार्थी झाली तर, तुमचा जोडीदार स्वार्थी झाला तर, याचा विचार करा. स्वार्थी म्हणजे काय? इतरांच्या गरजांकडे दुर्लक्ष करणारा. स्वार्थी म्हणजे काय? फक्त इतरांकडून विना कष्ट ओरबडण्याचा प्रयत्न करणारा. त्याला म्हणतात स्वार्थी. कारण तुमचे कष्ट दुसरे तिसरे काहीच नसतात. तुम्ही ज्या गोष्टीत सक्षम असता त्याची सेवा इतरांना पुरवतात, तेच तुमचे कष्ट असतात. मान्य आहे का? बघा, ज्या गोष्टींची क्षमता तुमची विकसित झालेली नाहीच आहे, ज्या गोष्टीचं तुमचं क्रिएशन नाही आहे, तुमचं सृजन नाही आहे, तुमच्या रचना त्या नाही आहेत, त्या गोष्टींसाठी कष्ट ही तुमची सेवा थोडीच ठरणार आहे. ज्या गृहिणीला स्वयंपाक करता येतो, स्वयंपाकाचं सृजन तिला करता येतं, स्वयंपाकाची रचना तिला करता येते, तिचं कष्ट काय? स्वयंपाक करून इतरांना तृप्त करणं, जेवायला देणं, तीच तिची सेवा झाली. डेफिनेटली. थोडक्यात तुम्ही कष्ट करता म्हणजे तुमच्या सेवा पुरवता. आणि जेव्हा सेवा तुमच्याकडून घडते तेव्हा त्याचा मोबदला म्हणून तुमच्या जीवनात जे काही येतं त्याला यश म्हणतात. पण पैसा कमवण्यासाठी किंवा पैसा ओरबडण्यासाठी किंवा पैसा जमा करण्यासाठी कष्ट करावी लागतात, हे ज्यांच्या गावी नसतं आणि फक्त पैशाच्या मागे ते धावतात, ओरबडण्याचा प्रयत्न करतात, लुटण्याचा प्रयत्न करतात, लुबाडण्याचा प्रयत्न करतात, भ्रष्टाचार करण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्याजवळ सेवा मिसिंग असते. त्यांना कष्ट करावे लागत नाहीत आणि फक्त पैसा जमा करायचा असतो. तो पैसा त्यांना यशस्वी होऊ देत नाही. म्हणून यशाला जर तुम्हाला डिफाईन करायचं असेल तर जिथे कष्ट तिथेच यश तुम्ही करू शकता. तुमचं कष्ट हेच तुमचं यश आहे. आणि तुमची सेवा हेच तुमचं कष्ट आहे. म्हणजे तुमची सेवा हेच तुमचं यश आहे. मान्य असेल तर बघा, किती लोकांना वाटतंय की तुमचं कष्ट, तुमची सेवा म्हणजेच तुमचं यश आहे. त्यांनी हात वर करावं. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद. मग मित्रांनो, आता पाठलाग करायचा कशाचा? यशाचा करणार की पैशांचा करणार? कारण पैसा मिळवणं हे यश नव्हे, कष्ट करणं हे यश आहे. पैसा मिळवणं हे यश नव्हे, सेवा पुरवणं हे यश आहे. एखाद्या चोराला तुम्ही यशस्वी म्हणाल की APJ अब्दुल कलामांना यशस्वी म्हणाल? चोराकडे पैसा अब्दुल कलामांपेक्षा खूप जास्त असू शकतो, खोऱ्याने असू शकतो. तसंही APJ अब्दुल कलामांजवळ काय होतं? ज्या दिवशी राष्ट्रपती भवनातून बाहेर पडलेत रिटायर्ड होऊन, त्या दिवशी आपल्याजवळ 2 सुटकेस होत्या आणि राष्ट्रपती भवनाची कार सुद्धा वापरली नाही, भाड्याने टॅक्सी बोलवली आणि आपल्या 2 फक्त त्या हँडबॅग उचलल्या, त्याच्यात टाकल्या. एक राष्ट्रपती आहे, माजी राष्ट्रपती. निघाले तिथून एका हॉटेलला पोहोचले. पोहोचल्यावर तिथे बॅग ठेवल्या, कपडे बदलवले आणि पोहोचले व्यासपीठावर आणि विद्यार्थ्यांना मोटिवेशनल स्पीच देण्यासाठी उभे. यशस्वी कोण आहे? काय वाटतं? आतंकवादी यशस्वी आहे? त्यांचं फ्युजन होऊ शकतं का? त्यांची युनियन होऊ शकते का? त्यांचं एकत्रीकरण होऊ शकतं का? विचार करा. त्यांच्या घरी दिवाळी कशी? तुमच्या घरातला एक स्वार्थी व्यक्ती असेल तरी दिवाळी होणार नाही. एक व्यक्ती आततायी असेल, ओरबडणारा असेल,
कष्ट न करता फक्त स्वार्थ करणारा असेल तरीसुद्धा दिवाळी होणार नाही. तुम्हाला दिवाळी जर साजरी करायची असेल आणि आयुष्याची ही संकल्पना सांभाळून आयुष्यभर दिवाळीचे जर तुम्हाला दिवस हवे असतील तर तुम्हाला निस्वार्थ व्हावं लागेल, अर्थात सेवाधारी व्हावं लागेल, अर्थात कष्टाळू व्हावं लागेल. कारण कष्ट म्हणजेच सेवा आहे आणि सेवा म्हणजेच कष्ट आहे. मान्य आहे का? बघा, मास्टर माइंड आपोआप निर्माण होत नाही. दोन संतुलित मनांचा मेळ आला म्हणजे मास्टर माइंड होत आहे. आणि मास्टर माइंड म्हणजे एक तिसरं, तुमच्या दोघांपेक्षाही तिसरं अतिशय उमद असं, उत्साही असं वेगळं रसायन तयार होणं. आत्ममिलन म्हणतो ना आपण. आईबाबांचं आत्ममिलन झालं आणि आईबाबांच्या गुणवत्तेपेक्षा अधिक गुणवत्ता असलेला बाळ जन्माला आला. तो मुलगा असो किंवा मुलगी असो, पण आईबाबांपेक्षा सरस. बाप से बेटा सवाई आहे ना. याचा अर्थ काय? तुमच्यापेक्षा एक चांगलं रसायन, उत्तम सर्वोत्तम असं रसायन. का? कारण आत्ममिलन झालं. मग त्यासाठी आत्मकेंद्रित होणं पण गरजेचं होतं ना. स्वार्थी व्यक्ती असतील तेव्हा त्यांचं आत्ममिलन कसं असेल? आणि मग ते बाळ उमद कसं होणार आहे, सवाई कसं होणार आहे, उत्तम सर्वोत्तम कसं होणार आहे? शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. एवढं तर कळतं की आई बाबा जर ग्रेट असतील तर मुलं दी ग्रेट होतात. कारण फ्युजन आहे ना, युनियन आहे ना, एकत्रीकरण आहे ना, कंपोजिशन आहे. मास्टर माइंड. अगदी तशाच प्रकारे तुम्ही तुमच्या कुटुंबियात काही उद्दिष्ट घेऊन चाललात, काही महत्त्वाकांक्षा घेऊन चाललात, काही चांगलं काम करायला घेऊन चाललात, तर तुम्हाला स्वार्थी राहता कसं येईल बरं? मी आणि माझी पत्नी, आम्हाला दोघांना मिळून एक चांगला संसार करायचा आहे आणि मी स्वार्थी आहे, कसं वाटतं? माझी पत्नी स्वार्थी आहे, कसं वाटतं? कसं बरं हे घडेल? शक्य नाही. म्हणून तुम्हाला वाटत असेल पहिले संसार करून घेऊ आणि मग नंतर ईश्वराची प्राप्ती करू, अध्यात्म मिळवू. घोडचूक. संसार वेगळा नाही, ईश्वर वेगळा नाही, ऐश्वर्य वेगळं नाही. तुम्हाला या चालू खटखटीतच निस्वार्थपणे सेवा पुरवत राहून तुम्हाला यशस्वी व्हावं लागेल. मानसिकता कष्टाळू असण्याची ठेवावी लागेल. तेव्हा कुठे तुम्ही संतुलित राहाल आणि तेच तुमचं अध्यात्म, तेच ऐश्वर्य, तेच ईश्वर, तोच संसार, सगळं काही तेच. यासाठी पाठलाग यशाचा करा, पैशांचा नव्हे. आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे, ज्याच्या हातात नोट असेल, पैसा असेल, नाणं असेल, त्याला काही घेता येतं. लहान बाळ पण ज्याला जस्ट समजायला लागलं पैसा काय असतो, त्याच्या हातात पण रुपया आला, 10 रुपये आले की तो असा घट्ट धरून तो सोडतच नाही. कोणी हिसकवण्याचा प्रयत्न केला तरी रडतो. त्याला माहिती आहे त्याचं चॉकलेट येतं, त्याची कॅडबरी येते, त्याला माहिती आहे. पण हे यश आहे का? तुमच्याजवळ असलेला पैसा इतर लोक ओरबडण्यासाठी उभे आहेत आणि तुम्ही तुमच्या मुठीत तो दाबण्याचा प्रयत्न करताय, रडताय, आक्रोश करताय. हे तुमचं यश आहे का? आणि तुमच्या सानिध्यात अशी लोक पोहोचलीत, हे तुमचं यश आहे का? तुमच्या सानिध्यात तर अशी लोक असावीत ज्यांना उत्स्फूर्तपणे वाटावं की तुमच्यासाठी त्यांनी दोन्ही हात मोकळे करून भरभरून तुम्हाला द्यावं. अगदी जसं लक्ष्मीची मूर्ती तुम्ही घरी ठेवली आहे किंवा तुमच्या घरी प्रतिमा असेल किंवा दिवाळीच्या दिवशी तुम्ही पूजन करता, त्या लक्ष्मीचा हात असाही असतो आणि त्याच्यातून पैसे पडतायत. सुंदर संकल्पना आहे.
सुंदर योजना आहे, सुंदर कल्पना आहे, सुंदर विचार आहे, पण हे तुमच्या घरी व्हावं असं जर वाटत असेल आणि सढळ हाताने लोकांनी तुम्हाला मदत करावी, तुम्हाला ओरबडू नये, तुमच्या मुठीतून तो पैसा काढून घेण्यासाठी तुम्हाला आक्रोश करण्याची गरज पडू नये असं जर वाटत असेल तर तुमची मानसिकता बदला. पैशाचा पाठलाग करण्याऐवजी सेवेचा पाठलाग करायला सुरुवात करा. कष्टाचा पाठलाग करा. कष्टाला बरकत असते, पैशाला बरकत नसते. बघा मान्य असेल तर. काही 4-5 दिवसांची दिवाळी हवी का? नाही बाबा, आयुष्यभर दिवाळीची असावीत, अतिशय आनंदाची. मग आयुष्यभर लक्ष्मी असावी ना? हो. मग पैशाचा पाठलाग नको आहे मला. समजलं? कारण मी आत्मकेंद्रित होण्याऐवजी स्वार्थी झालो ना तर फसवणूक करायला मला काहीच वाटत नाही. पैसा येतोय ना, घे फसवून. त्यांना काय कळतंय? माझं अविचारी होणं कुठे जन्माला येतं? जिथे स्वार्थ जन्माला येतो. हेच तर आश्चर्य आहे. आणि जिथे सेवा असते ना तिथे स्वार्थ आडवा येतच नाही. मी आत्मकेंद्रित होतो आणि माझ्यासोबतची लोक सुद्धा आत्मकेंद्रित व्हायला लागतात माझी सेवा बघून. आणि जेव्हा ते पण आत्मकेंद्रित होतात तेव्हा आमचं आत्मविलन व्हायला लागतं. हा अनुभव आहे की नाही बघा. आणि जेव्हा 2 आत्मे एकत्र होतात, म्हणजे जेव्हा ऊर्जेचं एकत्रीकरण होतं, चैतन्याचं एकत्रीकरण होतं, उत्साहाचं एकत्रीकरण होतं, आनंदाचं एकत्रीकरण होतं, प्रामाणिकतेचं एकत्रीकरण होतं, सेवेचं एकत्रीकरण होतं, 2 रचनांचं एकत्रीकरण होतं, 2 सृजनांचं एकत्रीकरण होतं, तिथे काय होणार आहे? तिथे ऐश्वर्य नसेल का? असेल की नाही विचार करा. आणि जर असेल तर सुरुवात आपल्यापासून करूया. म्हणून पक्क करून टाकायचं, आजपासून पाठलाग कशाचा? पैशांचा की यशाचा? आणि जर यशाचा असेल तर यश कशात? यश कष्टात, यश सेवेत. तुम्ही नुसतं सृजन केलं, एखादी गोष्ट फार चांगली तुम्ही डेव्हलप करण्याचा प्रयत्न केला, तिला तुम्ही क्रिएट केलं, तुमचं क्रिएशन पण चांगलं आहे, तुमचे कन्स्ट्रक्शन्स पण चांगले आहेत, पण ते लोकांपर्यंत पोहोचवलेच नाही, त्याची सेवाच जोडली नाही, तर किती कन्स्ट्रक्शन कराल? किती क्रिएशन कराल? किती कराल? तुम्ही स्वतः चित्रकार आहात आणि चित्र तुम्ही काढलं, तुमच्या खोलीत लावलं, दुसरं काढलं, खोलीत लावलं. तुम्ही 100 चित्र काढले, लोकांना दाखवले पण नाही, तुमची सेवा तिथपर्यंत पोहोचलीच नाही. तुम्ही गायक आहात, बंद खोलीत नुसतंच गायन करताय, लोकांपर्यंत तुमची सेवा पोहोचलीच नाही. करा, विचार करा, कुठे पूर्णत्व येणार आहे? जोपर्यंत तुमचं क्रिएशन, तुमचं कन्स्ट्रक्शन बनत नाही, जोपर्यंत तुमचे कन्स्ट्रक्शन्स, तुमच्या सर्व्हिसेस बनत नाही, तोपर्यंत कष्ट पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत यश येत नाही. नीट लक्षात घ्या. त्यामुळे तुम्हाला जे काही क्रिएट करायचं आहे ते तुमच्या स्वतःच्या आंतरिक क्षमतांच्या बळावर क्रिएट करायचं आहे. ते क्रिएट केल्यावर त्याच्या नंबर ऑफ कॉपीज बनवायच्या, त्याचे कन्स्ट्रक्शन्स करायचे आहेत, रचना बनवायच्या आहेत आणि त्या रचनांना लोकांपर्यंत पोचवत राहायचं आहे आयुष्यभर. त्याला म्हणायचं दिवाळी. दिवाळी म्हणजे कष्टाची पूर्णाहुती. दिवाळी म्हणजे तुमच्या सेवा लोकांपर्यंत पोचणं. हेच तर आश्चर्य आहे. तुम्ही म्हणाल आम्हाला थोडीच काही कोणाला दाखवायचं आहे, आम्हाला थोडीच काही लोकांना सेवा द्यायची आहे. काही गरज नाही आहे साहेब. तुम्ही जे अंगावर वस्त्र घातलेत ते सुद्धा कोणाचं ना कोणाचं क्रिएशन होतं. त्यांनी त्याचे कन्स्ट्रक्शन्स केले, त्याच्या कॉपीज बनवल्या, एन नंबर ऑफ कॉपीज, आणि त्यांनी कष्ट करून तुमच्यापर्यंत पोहोचवल्या. तुम्हाला कपडे भेटले,
तुम्हाला चप्पल भेटली, तुम्हाला चष्मा भेटला, तुम्हाला घर भेटलं, घराच्या विटा भेटल्या, घराला लावायला रंग भेटला, हे सगळं त्यांच्या सेवा तुमच्यापर्यंत पोहोचल्या आहेत. ॲग्रीड ऑर नॉट? आणि ज्यांनी ज्यांनी या सेवा पुरवल्या त्यांची त्यांची दिवाळी झाली. तुमचं लक्ष सेवांकडे असू द्या, तुमची दिवाळी आहे. कारण जिथे तुम्ही सेवा पुरवाल ते तुमचे लाभार्थी होतील आणि तुमचे लाभार्थी तुमच्यासाठी दिवाळीसाठी लक्ष्मी बनून येतील, लक्ष्मीकांत बनून येतील, हात उघडे करून तुमच्याजवळ पाहिजे तेवढा पैशांचा ओघ येईल. मान्य असेल तर बघा. सेवा स्ट्रॉंग करा, सेवा बळकट करा. जेवढ्या सेवा स्ट्रॉंग होतील तेवढी लक्ष्मी प्रसन्न असेल. पण जेवढं पैशामागे धावाल तेवढं तो पैसा तुम्हाला सैतानासारखा छळत राहील. तुमच्याजवळ असलेल्या पैशात तुम्ही तृप्त राहणार नाही. 2 रुपयाची वस्तू 2.25 ला का गेली नाही? आम्ही नेहमी अतृप्त. माझी वस्तू मला विकायची आहे. लोक लाख रुपयालाच मागतात, 1.5 लाखाला जात नाही. माझं घर मला विकायचं आहे, घर 50 लाखालाच मागितलं, 55 लाख आले नाही. मी अपयशी का? नाही, तुम्ही पैशामागे धावताय, त्याचा पाठलाग करताय. तुम्ही ज्या घरात राहिलात ते घर आनंदाने ज्याला कोणाला देऊ इच्छिता त्याच्यासाठी कधी विचार केला की ह्याला हे घर राहायला मिळावं? ज्याला मी कार देतोय त्याला ही कार चालवायला मिळावी, त्याला पण आता इतके दिवस त्या कारचा मी उपभोग घेतला, तर ती कार त्याला चांगली मिळावी, त्या घराचा आनंद त्याला मिळावा, त्या घरात तो शांततेने जगू शकावा, राहू शकावा. म्हणून त्या घराला काय सजवून देता येईल, त्या घराला अजून काय छान करून देता येईल, ती कार अजून किती चांगली करून देता येईल. मित्रांनो, ज्यावेळी तुम्ही सेवा पुरवण्यासाठी तुमचं क्रिएशन, तुमचं कन्स्ट्रक्शन, तुमच्या रचना, तुमचे सृजन आणि तुमच्या सेवा या सगळ्या पुरवण्यासाठी कष्ट घेता, तेव्हा तुमचं सर्कल कंप्लीट होतं यशाचं. तुमचं यश तुमच्या सेवा पुरवण्यात. पण जेव्हा तुमचं लक्ष 50 लाख मिळत आहेत, 55 नाही, 5 लाख मिळत आहेत, 5.5 नाही, फक्त पैशांमागे धावताय, तेव्हा तो पैसा छळतो. कारण तुम्ही कधीच आनंदी राहत नाही, तृप्त राहत नाही, संतुष्ट राहतच नाही. संतुष्टः सततम योगी यतात्मा दृढ निश्चया मय्यर्पित मनोबुद्धिर्यो मद्भक्ता समे प्रियः. अर्जुना, मला तो व्यक्ती खूप जास्त प्रिय आहे, तो भक्त प्रिय आहे जो संतुष्ट असतो आणि संतुष्टी सेवेत असते. संतुष्टी पैशात कधीच नसते. तो कितीही आला तरी तुम्ही अतृप्तच राहणार आहे. ज्या एम्प्लॉईचं लक्ष पैशांकडे असतं त्याला वाटतं की ज्या एम्प्लॉयरसाठी मी काम करतोय, ज्या मालकासाठी काम करतोय, मला पैसा कमीच पडतोय. तो पैसा त्याला छळतो. आणि ज्या एम्प्लॉयरचं लक्ष पैशांकडे असतं त्याला वाटतं मी माझ्या कामगारांना जास्तच पगार देतो, काम कमी देतात ते. त्याच्यामुळे दोघांमध्ये वादच असतात. कधी फ्युजन होत नाही, कधी युनियन होत नाही. मालक आणि नोकर दोघांमध्ये हा भाव नेहमी असतो. मालकाला वाटतं मी जास्त पैसा देतोय आणि नोकराला वाटतं मला कमी पैसा मिळतोय. ही टेंडन्सी, ही सायकॉलॉजी मनाची विकृती ठरते. कारण माणूस पैशाच्या मागे धावतो. सेवेच्या मागे धावा. ज्या एम्प्लॉईला वाटतं की मी सेवा देण्यासाठी आहे आणि मी अजून काय सेवा देऊ, अजून काय क्रिएट करू, नव्याने काय क्रिएट करता येईल, नव्याने काय कन्स्ट्रक्ट करता येईल, काय सर्व्हिसेस प्रोव्हाइड करता येतील, अशी ज्यावेळेस मानसिकता असते त्यावेळेस त्याच्या मालकाला वाटतं मला तर हाच हवा. मग हाच जर हवा असेल तर त्याच्या गरजा कोण पूर्ण करणार? मालक म्हणतो मी करेन.
मग त्याच्या गरजा काय आहे हे तो मालक हुडकून काढतो आणि त्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी त्याला बोनसच्या रूपाने, त्याला इन्सेंटिव्हच्या रूपाने, त्याला पगारवाढीच्या रूपाने, त्याला प्रमोशनच्या रूपाने, वेगवेगळ्या रूपाने देण्याचा प्रयत्न करतो आणि देऊनच टाकतो. लक्ष्मीचा हात तुमच्या घरी असा आला. ॲग्रीड ऑर नॉट? तुम्ही म्हणाल असं काही नसतं, काही कोणी देत नाही आणि काही कोणाला पडलेली नाही आहे आणि सगळं जग स्वार्थी आणि बदमाश आहे आणि आम्हाला लुटण्यासाठीच आहे. दोन्ही अनुभव घेऊन पहा सर, दोन्ही अनुभव घेऊन बघा, काय हरकत आहे. एकदा तुमच्या सेवा बळकट करून बघा आणि एकदा पैशाच्या मागे धावून पैसा 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 करून तुमच्या कुटुंबात तरी तुम्हाला स्थान मिळतं का ते बघा. दिवसभर आज पैसा 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 करत राहा. तुमची बायको पण कंटाळेल, म्हणाल काय काय तुम्हाला वेळ लागलं की काय आज. आणि ताईसाहेब दिवसभर पैसा पैसा करा, तो नवरा म्हणेल गुपचूप बैस आता, संध्याकाळी उगाच भांडण करू नकोस. काय हे, तो सैतान आहे, तो छळतोय तुम्हाला, लक्षात घ्या. तुमच्यासाठी सगळं मुबलक उपलब्ध करून देणारं, लक्ष्मीकांत बनवणारं किंवा लक्ष्मी म्हणून तुमच्या घरामध्ये सगळी व्यवस्था भरभरून करून देण्यासाठी सेवा. यशाच्या पाठीमागे धावा. तयार आहात? तयार असाल तर एकदा संमती देऊ शकता हात वर करून. थँक्यू. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. लक्षात घ्या, एक गोष्ट स्वतःच्या चित्तावर कोरून ठेवा. पैशाने दृष्टी विकत घेता येत नाही. तुम्ही म्हणत असाल पैशांनी वस्तू विकत घेता येतात. एवढंच नाही तर ऑफिसर पण विकत घेता येतात. पैशांनी एखादा कॉन्ट्रॅक्ट पण मिळवून घेता येतो. पैशांनी काहीही विकत घेता येतं असं ज्या लोकांचं म्हणणं असतं त्या लोकांना हा प्रश्न आहे. पैशांनी दृष्टी विकत घेता येत नाही. कोणती दृष्टी घेता येत नाही? पैशांनी दिव्य दृष्टी किंवा दूरदृष्टी विकत घेता येत नाही. आणि तुमचं जीवन दिव्य दृष्टीवर, दूरदृष्टीवर उभं असतं जर तुम्हाला ते जीवन फुलवायचं असेल तर. जो व्यक्ती फार स्थूळ असतो आणि समोर आलेल्या संधी साधू बनून कसं लुबाडता येईल, कसं फसवता येईल, कसं जमा करून घेता येईल, कसं मिळवून घेता येईल, त्यांचं काही हो आपल्याला काय घेणं देणं आहे, अशा विचाराचा असेल त्या व्यक्तीजवळ पैसा येईल. पण आलेल्या पैशात तो तृप्त नसेल. त्याला वाटेल मी याला फसवलं, त्याला कसं फसवू, आता 2च लोकांना फसवलं, तिसऱ्याला कसं फसवू. चार्ल्स शोभराज, हर्षद मेहता, मोठमोठी लोक आहेत कशामध्ये, फसवणुकीमध्ये. पण शेवट काय झाला, अंत काय झाला, तुमच्या जीवनाचं गणित आखलं काय गेलं. दूरदृष्टी त्यांना पैशांनी विकत घेता आली का? दिव्य दृष्टी त्यांना पैशांनी विकत घेता आली का? तुम्ही म्हणाल की खूप पैशावाले लोक दिसत आहेत आणि त्या पैशांनी खूप मोठी झालेली नाही. ते त्यांच्या सेवांनी मोठी झालेली आहे म्हणून त्यांच्याकडे लक्ष्मीचा हात असा आहे आणि पैसा वाहत येतोय. पण त्यांच्यापैकी सुद्धा जी लोक पैसा पैसा करायला लागलीत ते सुद्धा मल्ल्यासारखी लोक सगळं ऐश्वर्य सोडून भारतातून पळून जाण्यासाठी मजबूर झाले आहेत. नीरव मोदी सारखे लोक ते परदेशामध्ये सुद्धा न्यायालयात अपयशीच ठरतायत. रतन टाटांसारखी लोक जी यशाच्या मागे धावतायत, उभं आयुष्य ते सेवेच्या मागे धावतायत. आणि हा नियम तुम्हाला, मला, टाटांना सगळ्यांना लागू आहे. ज्या दिवशी रतन टाटा पैशांच्या मागे धावणं सुरू करतील त्या दिवशी टाटा संपलेले असतील.
आणि हे ते जाणतात, म्हणून ते पैशाच्या मागे धावत नाही. ही त्यांची दिव्य दृष्टी, ही त्यांची दूरदृष्टी आहे ना. आश्चर्य. जर तुमच्या मनात येत असेल पैशाने काहीही विकत घेता येतं, तर स्वतःला प्रश्न करा, पैशाने दूरदृष्टी किंवा दिव्य दृष्टी विकत घेता येते का? आणि जर उत्तर नाही आलं, तर मग पैशाला तुम्ही सर्वस्व समजू नका, पैशाला साधन समजा. पैसा वापरण्यासाठी जरूर आहे, तो साधन आहे, पण ते साध्य नाही हो. पैसा सर्वस्व नहीं है, पैसा सब कुछ नहीं है. पैसा बहुत कुछ हो सकता है, लेकिन सब कुछ नहीं है. नाती गोती डावावर लावू नका पैशांसाठी. स्वार्थी म्हणून तुमच्या बायकोबरोबर, तुमच्या नवऱ्याबरोबर, तुमच्या कुटुंबियांबरोबर, भावंडांबरोबर प्रतारणा करून घेऊ नका. बहुत कुछ हो सकता है, सब कुछ नहीं. साधन असू शकतं, साध्य नाही. काय कारण आहे? ते साध्य का नाही आहे? कारण ते दृष्टी विकत घेण्यासाठी नाही आहे. तुम्ही म्हणाल, आमच्याजवळ एवढा पैसा आहे की आम्ही आंधळं असेल तर डोळे सुद्धा विकत घेऊ शकू. अरे तू डोळे घेशील, पण चांबड्याचे घेशील. त्याने फक्त तुला वस्तू दिसतील, पण दिव्य दृष्टी दिसणार नाही. तुला दूरदृष्टी मिळणार नाही. ती दृष्टी विवेकानेच मिळते मित्रांनो. आणि तो विवेक असतो तुमच्या सेवांमध्ये, तुमच्या रचनांमध्ये आणि तुमच्या क्रिएशनमध्ये, तुमच्या सृजनामध्ये. तिथे तुम्हाला पैसा कामाला येत नाही. आजपासून पक्क करून टाका. जर तुम्ही ही मनोवृत्ती बदलली ना, पैसा सब कुछ है, पैशाने काहीही विकत घेता येतं, ती जर बदलली तुम्ही, तर तुमच्यासाठी स्पर्धा अर्थशून्य होऊन जाईल. आणि होतं असं. आपण पाहत नाही का, मोठमोठे संत जे समाजसेवेसाठी स्वतःला वाहून देतात आणि नंतर काय त्यांच्याकडे लोक येतात, तो पैशांचा ओघ येतो, लोकांचा ओघ येतो, सगळं काही त्यांच्याजवळ भरभरून असतं. एक फकीर माणूस असतो ज्याने घर सोडून दिलेलं असतं, कपडे त्याचे पाहिले तर गेरुवे असतात, पांढरे असतात, पण लोक एवढं देतात. आणि ज्या सर्वसामान्य बिझनेस पर्सनकडे पण नसतं, ज्या सर्वसामान्य व्यक्तीकडे नसतं, नोकरीदाराकडे नसतं, त्यांच्याकडे करोडोने, अरबोने, खरबोने येऊन जातं. आणि तो पैसा करायला काय लागतात, आणि त्यांचं काय पतन होऊन जातं, काय तो सैतानासारखा पैसा छळायला लागतो, आणि काय तिथे मग उपद्व्याप व्हायला लागतात. बघता बघता ही लोक जेलमध्ये जाऊन पोचतात. आज मितीला भारतात असे संत नाहीत का जे जेलमध्ये आहेत? आज मितीला असे संत नाहीत का ज्यांच्यावर समाजाने जीव ओवाळून टाकावा एवढी श्रद्धा ठेवली होती? भोळी भावडी जनता, स्वतःच्या पोटाला चिमटे देऊन लोकांनी त्यांचा पैसा या संतांच्या झोळीत टाकला होता. हे का गांगरले, का गडबडले? कारण ते पैशाच्या मागे धावत सुटले आणि तो सैतानासारखा त्यांना छळत राहिला आयुष्यभर. म्हणून हत्या घडल्या. थोडा विचार करा. पैसा साधन आहे, साध्य नाही. तुमच्याजवळ पैसा असणं चुकीचं नाहीच आहे, परंतु पैशामागे धावणं मात्र चुकीचं आहे. इथे विराम द्या आणि स्वतःला प्रोग्रामिंग करून घ्या की पैशाने दृष्टी विकत घेता येत नाही. मित्रांनो, मी स्वतःला ही सवय लावून घेतली होती. मी बिझनेसमध्येच होतो आणि त्या बिझनेसमध्ये असताना एक वेळ माझा पण तसा होता, पैसा पैसा पैसा. आणि मग रात्रभर दिवसभर डोक्याला शांती नाही. तो
लाखो झाला, आता करोड पाहिजे, करोडो झाला, मग 5 करोड पाहिजे, मग 10 करोड पाहिजे. त्याला अंतच नाही. मग ही प्रॉपर्टी झाली, ती प्रॉपर्टी पाहिजे, त्याच्या मागे. त्याच्यानंतर लक्षात आलं रोज अर्धी पृथ्वी विकायला असते. काय काय विकत घेशील? सिकंदर बनायचं आहे का? रोज अर्धी पृथ्वी विकायला असते. जी लोक काल काही विकत घेतात आज ते विकायला काढतात. 5 वर्षापूर्वी कोणी प्लॉट घेतला होता तो आज विकायला निघाला, कोणाचं शेत विकायला निघालं. तू काय काय घेशील आणि काय काय करशील? किती अशांत होशील? कुठे मागे मागे धावशील? पण तुझ्यात ज्या क्षमता आहेत त्या क्षमतानुसार तू सेवा तर करून दाखव. तुझ्या क्षमतांचं योगदान तर दे. आणि जेव्हा हे यश समजायला लागलं की पैसा कमवण्यात यश नसतं, सेवा पुरवण्यात यश असतं, तेव्हा मग गाडी बदलली. नजर बदल गई तो नजारे बदल गए, रुख बदला कश्तीने तो किनारे बदल गए, आणि मी यशस्वी व्यक्ती झालो. अनुभव सांगतो मित्रांनो. दोन्ही फेजमधून गेलोय म्हणून तुम्हाला छाती ठोक सांगू शकतो, खात्रीने सांगू शकतो. हा प्रोजेक्ट माझ्या नावाचा असावा, इथे माझं नाव असावं, इथे लेबल माझं असावं, इथे माझं बॅनर असावं, इथे माझं, तिथे माझं, गावामध्ये यांची प्रॉपर्टी किती, हे कोणत्या याच्यात येतात, हे कोणत्या तहामध्ये येतात, नगरसेठ म्हणून येतात का? या भानगडीत तुम्ही परेशान होऊन आयुष्यभर भूतासारखे जगाल. पण माझ्या क्षमतेनुसार मी कुठे कुठे सेवा पुरवू शकतो आणि ती सेवा कशी वाढवत जाऊ शकतो. तिथे तुम्हाला शांती, तुमच्या सानिध्यातल्या लोकांना शांती. तिथे तुम्हाला आनंद, त्यांना आनंद. तिथे तुमचा संतोष, त्यांचा संतोष. हेच तर आश्चर्य आहे, हीच तर विशेष आहे, हीच तर किमया आहे. आणि तिथेच तुमची दिवाळी होणार आहे. ही दिव्य दृष्टी, ही दूरदृष्टी पैशाने कधीच दिली नाही. ती दिव्य दृष्टी दिली तुमच्या कष्टाने. किती लोकांना मान्य आहे त्यांनी हात वर करावा. थँक्यू, धन्यवाद. यामुळे आजपासून आम्ही स्वतःला प्रश्न विचारणार, पैशांनी सगळंच विकत घेता येतं का? दृष्टीसुद्धा का? हा प्रश्न इतरांसाठी नाही आहे, स्वतःसाठी आहे. आजचा हा प्रयोग स्वतःसाठी आहे. आपण इतरांना विचारायचं आणि आपण स्वतः तसंच राहायचं असं नाही. आपल्याला सेवा पुरवायच्या म्हणजे पुरवायच्या. क्रिएशन करायचं, कन्स्ट्रक्शन करायचं, सेवा पुरवायच्या. येतील 2 पैसे कमी येतील, पैशांचं थोडी महत्त्व हो, तसे पण इथेच ठेवून जायचं आहे. पण आनंद किती आहे, यश किती आहे, समाधान किती आहे, प्रेम किती आहे. जी लोक तुम्हाला आठवतात त्या लोकांच्या हृदयात तुमची बचत झालेली असते, इन्व्हेस्टमेंट झालेली असते सेवेमुळे. पण तुम्ही पैसा करता तेव्हा लोक म्हणतात यांना किती दिले तरी कमीच पडतात. तुमची इन्व्हेस्टमेंट त्यांच्या हृदयात कुठे आहे? आणि जर तुमची इन्व्हेस्टमेंटच त्यांच्या हृदयात नसेल तर तुम्हाला जागा कुठे उभं राहायला? तुम्ही तुमच्या पायांनी उभं राहू शकता साहेब, पण तुम्हाला आढळपत पाहिजे असेल तर लोकांच्या हृदयातच भेटतं. आणि त्यासाठी बचत करावी लागते, सेव्हिंगची मोहीम उघडावी लागते. आणि बचत करण्याचे ठिकाण जर लोकांचं हृदय असेल तर लोकांना सेवा पुरवा. लोकांकडून किती पैसा मिळवताय याच्याने लोकांच्या हृदयात जागा मिळत नाही. सेवा किती पुरवली जाते त्याच्यातून मिळत आहे. बघा मान्य असेल तर. दिवाळीसाठी पाय तर रोवा, दिवाळीसाठी बसायला आसन तर घ्या, दिवाळीसाठी फराळ केलेला आहे, नुसतेच गोडधोडे, नुसतंच अन्न आहे, नुसतेच वस्तू आहेत, पण त्याचा लाभ घेण्यासाठी जागेवर बसाल तर, आणि बसायला जागा भेटेल तर कुठे भेटेल? हृदयात आहे ना. चला आपण हृदयेश्वर बनूया, बचत करूया, सेव्हिंग्स करूया, लोकांच्या हृदयामध्ये इन्व्हेस्टमेंट करूया. आणि त्याच्यासाठी मला जेवढं क्रिएशन करता येतं आहे, जेवढ्या रचना करता येत आहेत त्याच्या सेवा पुरवायच्याच हा निर्धार करून टाकूया.
कोणत्याही घरातल्या गृहिणीने आजपासून संताप करायचा नाही. मला कष्ट करावे लागतात, मलाच काम करावं लागतं. नाही, मला तर कामाची संधी मिळाली आहे. लोकांच्या हृदयात, कुटुंबियांच्या हृदयात जागा मिळवण्याची संधी आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तीने, अरे मला तर संधी आहे माझ्या सहकाऱ्यांमध्ये आणि माझ्या लाभार्थींमध्ये सेवा पुरवण्याची संधी, त्यांच्या हृदयात जागा मिळवू दे. हीच माझी दिवाळी. इन्व्हेस्टमेंट मोड आहे, बचत आहे, सेव्हिंग्ज आहे. जेवढे सेव्हिंग कराल तेवढी तुम्हाला वेळेवर कधीही अडीअडचणीला तो पैसा कामाला येतो, माहिती आहे ना. तसंच तुम्ही जेवढ्या सेवा लोकांना पुरवाल तर ते अडीअडचणीला कधी कामाला येतील तुम्हाला काय माहिती. काय माहिती. लिस्ट बनवली तुम्ही, किती लोकांच्या कामात आलात. भलत्या कोणत्या पैसा पुरवून कामात येत नाही बरं, तुमच्या सेवा पुरवून कामात या. मी जर आज, आता 250 लोक सोबत आहेत समजा, मी जर म्हटलं मी प्रत्येकाला पैसा वाटतो, लोक म्हणतील आमच्याकडे पण आहे, काय मोठी गोष्ट नाही आणि आम्हाला काही भीक नको आहे तुमच्याकडून. मग मी विचारेल लोकांना काय हवं आहे. तुम्ही ज्या गोष्टीमध्ये स्वतःचं क्रिएशन केलं आहे, ज्या गोष्टीमध्ये तुम्ही स्वतःला डिवोट केलेलं आहे, त्या गोष्टींची सेवा पुरवा ना आम्हाला. तुम्ही जीवनाचे काही अनुभव सांगा, काही तुम्ही सकारात्मक विचार सांगा, तुम्ही काही मोटिवेशनल गोष्टी सांगा, तुम्ही काही इन्स्पायरिंग सांगा, आम्हाला काही ट्रान्सफॉर्मेशनसाठी सांगा, आमच्या जीवनाचा उद्धार होईल असं काही सांगा. मग मी ते ज्या पुरवायला लागेल, लोक म्हणतील हो 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 झाली इन्व्हेस्टमेंट. आता माझ्या जीवनात कुठे कमी पडलं, कुठे अडचण आली तर लोकांना सांगण्याची गरज नाही. त्यांना माहिती पडल्यावर ते धावत येतील, अरे दादांच्या मदतीला जायचं आहे. येस ऑर नो. किती लोकांना मान्य आहे त्यांनी हात वर करा. धन्यवाद. हे काय आहे, हे काय आहे, हे लक्ष्मीची बरकत आहे, ही दिवाळी आहे, ही तुमची इन्व्हेस्टमेंट पॉलिसी आहे आणि ती पॉलिसी तुम्हाला जपायला हवी. म्हणून बचतीचं महत्त्व जाणा आणि पैशांची बचत ही लोकांच्या हृदयात तुमच्या सेवेच्या माध्यमातून केलेली बचत असते हे स्वतःला ठसवून द्या. मग पैशांसाठी रडावं लागणार नाही, घाबरावं लागणार नाही. कधी चालला जाईल का, परत मिळणार नाही का. अरे कशाला घाबरतोयस, बचत मोठी आहे ना. सर सलामत तो पगडी 50 आते जाएगा, होते जाएगा. तुमचं काम कधी अडणार नाही साहेब, कधी अडणार नाही. कारण तुम्ही आत्मकेंद्रित झालेले असाल, स्वार्थी नव्हे. लोकांच्या गरजा काय आहेत ते ओळखून तुम्ही तुमच्या सेवा पुरवत असाल आणि ज्याच्यात तुम्ही निष्णात आहात त्याच सेवा पुरवत असाल. भलत्या नाही. झाली इन्व्हेस्टमेंट. ती एक बँक असते ज्याच्यात इन्व्हेस्टमेंट झालं की मग बँक तुम्हाला वेळेवर पैसा देते. आणि हे एक लोकांचं हृदय म्हणजे ईश्वराचं घर असतं. त्याच्यात इन्व्हेस्टमेंट झाली म्हणजे लक्ष्मी मिळते. स्वच्छतेची, आनंदाची, भरभराटीची, तृप्तीची, सामर्थ्याची, ऐश्वर्याची, समृद्धीची, कशाचीही तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. सगळं तुमच्याजवळ, कारण लक्ष्मीचा हातच असा. मान्य आहे. आजपासून पक्क करताय. पैशाच्या मागे धावणार नाही, यशाचाच पाठलाग करेन आणि यश माझ्या सेवेत म्हणजे माझ्या कष्टातच. आजसाठी एवढंच. धन्यवाद.